एकदम माउथ मेल्टिंग हे डेझर्ट आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी व्हायलाच पाहिजे. ही स्वीट डिश किंवा डेझर्ट एकदा तरी तुम्ही नक्कीच करून बघा. रेसिपी तर मी देतच आहे. त्याची चव तर एकदम, एकदम मस्त, वंडरफुल, फॅन्टास्टिक, फॅब्युलस हे सर्व शब्द या रेसिपीच्या, या स्वीट डिशच्या पुढे एकदम फिके आहेत. याचा रंग, याचं टेक्स्चर आणि चव तर ती करून बघितल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. पण दिसण्यावरनं तरी तुम्ही अंदाज नक्कीच करू शकता. ही डिश खाताना ना कुठलाही विचार करायचा नाही. डोळे बंद करायचे आणि मस्त या स्वीट डिशचा एकदम मनसोक्त आस्वाद घ्यायचा. ही स्वीट डिश इतकी माउथ मेल्टिंग आहे ना, याचा एक चमचा तोंडामध्ये ठेवला ना, पुढचं काम एकदम आपोआप होते. बंगालची ही फेमस मिठाई कशी करायची ते बघूया. व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी 1 लिटर फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे. दूध तापवताना लहान गॅसवर अगदी स्लो फ्लेमवर दूध तापवायचं आहे. आजच्या दुधामध्ये अजिबात मी पाणी घातलेलं नाहीये. असं 2 वेळा दूध आपण दिवसभरात तापवणार आहे. स्लो फ्लेमवरच आपण त्याला उकळी आणलेली आहे. हे दूध अजिबात आटवायचं नाही. उकळी आली की लगेचच बंद करायचं. असं 2 वेळा तापवल्यानंतर कोमट झाल्यावर हे दूध मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे. यामध्ये आता आपल्याला विरजण लावायचं आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, की भांड्याची उंची म्हणजे याला गंज म्हटला जातो, इतका मोठा असून त्याचं तोंड लहान असून सुद्धा मी 1 लिटरचं दूध याच्यामध्ये लावलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त अर्धा टीस्पून मी दही घालत आहे. हे दही साधं गोड घरचंच विरजण आहे. दूध व्यवस्थित हलवून झाकून ठेवायचं आहे. ठेवताना किचन कट्ट्यावर किंवा ग्रॅनाइटवर थंड जागी असं न ठेवता गॅसच्या शेगडीवर जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल किडामुंगीपासून सेफ राहावं म्हणून. किंवा लाकडी टेबल टॉपवर ठेवलं तरी सुद्धा चालेल. मी भांड्याची उंची एवढ्यासाठी दाखवली, की ही उंच भांड्यामध्ये जरी दही लावले, निमुळत्या तोंडाच्या भांड्यामध्ये जरी दही लावले, तरी दही घट्ट लागते. पसरट भांडच पाहिजे असं अजिबात नाही. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. याच्यापूर्वी सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये अगदी निमुळत्या तोंडाच्या भांड्यामध्ये दही कसं घट्ट लागते याचं सुद्धा दाखवलेलं आहे. हवामानानुसार दही कसं लावायचं याचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. दही लागण्यासाठी हवामान आणि विरजण या दोन्हीचा संबंध असतो. त्याचं डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. आणि गंजात दही कसं लावलेलं आहे ते सुद्धा तुम्ही समोर स्क्रीनवर बघू शकता. दही घट्ट लागण्यासाठी फुल फॅटचं चांगलं दूध असणं फार महत्वाचं असतं. समजा तुम्हाला तुमच्या इथं फुल फॅटचं दूध मिळत नसलं तरी सुद्धा दही टेस्टी होणं फार महत्वाचं आहे. भलेही मग ते पातळ असलं तरी सुद्धा चालेल. इथं मी पांढरं मलमलचं कापड स्वच्छ धुवून ओलं करून घेतलेलं आहे आणि आणि ते गाळणीवर पसरून घेतलेलं आहे. त्यामध्ये गंजामध्ये जे दही लावलं होतं ते सगळं घालायचं आहे आणि त्याची गाठ बांधून आपल्याला व्यवस्थित त्यातलं जास्तीचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. चाळणीसहित मी असंच हे फ्रिजमध्ये 2 तासासाठी ठेवून दिलेलं आहे. या दह्यामध्ये अजिबात पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची. नाहीतर आपण जो तयार केलेली जी मिठाई आहे, त्याच्यामधून जास्त पाणी सुटायला लागेल. त्यामुळं हे दही जितकं घट्ट असेल तेवढं चांगलं. दह्यावर एक प्लेट ठेवून त्याच्यावर एक जड खलबत्ता ठेवलेला आहे आणि हे असंच उचलून आपल्याला फ्रिजमध्ये 2 तासासाठी ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे या मिठाईसाठीचं हे जे दही बनवलेलं आहे, ते गोड आणि साधं असायला पाहिजे. अजिबात आंबट नको. म्हणून दुधासाठी जे विरजण वापरणार आहे, ते एकदम चांगलं साधं गोड दही असायला पाहिजे. 2 तासानंतर हे दही बघूया. इथं आपण 1 लिटरचं घट्ट दही लावलं होतं. त्याचा हा चक्का आता 2 कप तयार झालेला आहे आणि पाणी यामधून 1.5 कप साधारण निघालेलं आहे. ते पाणी पिऊन टाकलं तरी सुद्धा चालेल. चवीला खूप छान लागते. ते पाणी अजिबात टाकून देऊ नये. हा चक्का सुरीने कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती घट्ट तयार झालेला आहे. आता पुढच्या मेजरमेंटसाठी हा चक्का मी मोजून घेत आहे. कप वाईज सांगते म्हणजे तुम्हाला करायला सोपं जाईल. 1 लिटर फुल फॅटचा साधारण 2 कप चक्का पडतो. म्हणजे इथं आपलं मेजरिंग कपनी 2 कप चक्का तयार झालेला आहे आणि याचं पाणी जे निघालं ते साधारण 1.5 कप निघालेलं आहे. आता याच्यामध्ये साखर न वापरता कंडेन्स मिल्क वापरायचं. साखर वापरली तर साखरेचं पाणी होऊन मिठाई तयार झाल्यावर खूप मिठाईला पाणी सुटेल. म्हणून कंडेन्स मिल्क किंवा मिल्क मेड वापरावे.
इथं 1 कप चक्क्यासाठी 1 आंबा याप्रमाणे 2 कप चक्क्यासाठी 2 आंबे मोठ्या आकाराचे आपण घेतलेले आहेत. या दोन्ही आंब्याचा पाणी न घालता फाईन पल्प तयार करून घ्यायचा आहे. मिक्सरला फिरवून घेतला तरी एकदम बेस्ट. हा पल्प इथे चक्क्यामध्ये घालून घ्यायचा आहे. म्हणजे चक्का, पल्प आणि कंडेन्स मिल्क आपण घालून घेतलेलं आहे. कंडेन्स मिल्कचं प्रमाण सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. दही आपण बांधून तसाच चक्का तयार केला होता. त्यामुळं त्याच्यामध्ये कुठं गाठी असू नयेत किंवा साय असू नये म्हणून परत एकदा गाळणीवर गाळून आपल्याला घ्यायचं आहे. इथं आपला चक्का आणि मँगो पल्प गाळून तयार झालेला आहे. हे लगेचच मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे. इथं मी अंदाजे 1 टीस्पून वेलची पावडर घातलेली आहे आणि ती पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. खूप मस्त चवीचं हे बॅटर आता इथं तयार झालेलं आहे. आता याला आपल्याला वाफवायचं आहे. पण इथं चक्का आहे म्हणून मी केकचा मोल्ड न वापरता कुकरमधला स्टीलचा डब्बा वापरलेला आहे. लायनिंगसाठी मी इथं बटर पेपर वापरलेला आहे. सगळं बॅटर आपल्याला डब्यामध्ये pour करून घ्यायचं आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लेव्हल करून घ्यायची आहे. वरच्या बाजूने याला एक अॅल्युमिनियम फॉइल पेपर लावायचा आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कड्याचे जे काठ आहे ते कढईमध्ये किंवा पाण्यामध्ये जाणार नाही त्याची काळजी घ्यायची म्हणून बाजूने थोडंसं फॉइल पेपर दुमडून वरच्या बाजूला दुमडून घ्यायचं आहे. स्टीमर असेल तर स्टीमर वापरलं तरी चालेल. इथं कढईमध्ये मी खाली स्टँड ठेवलेला आहे, त्याच्यावर एक प्लेट ठेवलेली आहे आणि चांगली पाण्याला उकळी आल्यानंतर बॅटर pour केलेला डब्बा मी ठेवलेला आहे आणि अर्धा तास आपल्याला मध्यम आचेवर हे वाफवायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आणि अर्ध्या तासाने स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. इथं आपलं वाफवलेलं दही तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला गार करायचं आहे आणि एक रात्र जर फ्रिजमध्ये ठेवला तर एकदम बेस्ट. नसेल तर किमान 5-6 तास तरी फ्रिजमध्ये नक्की ठेवा. आता एक रात्र मी हे फ्रिजमध्ये ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी आपण हे बघूया. इथं ही मिठाई व्यवस्थित सेट झालेली आहे आणि ही जर थंड झाली, एक रात्र जर फ्रिजमध्ये राहिली ना, तरच याची चव जास्त एन्हान्स होते. सो एक रात्र ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. आता हा मोल्ड डिमोल्ड करूया. मिठाई जर व्यवस्थित सेट झालेली असेल ना, तर लगेचच डिमोल्ड होते आणि स्क्रीनवर तुम्ही या मिठाईचं टेक्स्चर बघू शकता. यामध्ये मी कोणताही आर्टिफिशियल कलर घातलेला नाहीये किंवा केशर स्टँड दुधात मिसळून तेही घातलेलं नाही. फक्त आंब्याच्या रंगावर इतका सुरेख आणि सुंदर रंग आलेला आहे. गार्निशिंगसाठी वरून मी आंबा कट करून लावलेला आहे आणि पिस्ता आणि केशर स्टँडनी सजवलेला आहे, डेकोरेट केलेला आहे. हा गार्निशिंगचा भाग ऑप्शनल आहे. आवडत असेल तर करा, अदरवाईज नाही केलं तरी सुद्धा चालेल. तशी सुद्धा ही मिठाई खूप मस्त लागते. इथं मँगो भापादोई याची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. चवीला अमेझिंग टेस्ट आहे याची. नक्की, नक्की करून बघा आणि केल्यावर फीडबॅक द्यायला अजिबात विसरू नका. इथं माझी मँगो भापादोईची रेसिपी कंप्लीट होत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका युनिक आणि हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.